तर राज्यामध्ये मंगळवार ते गुरुवार या 3 दिवसात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। तर मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी 6 आणि 7 मे रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मेघगर्जना आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। बातमी मराठवाड्यामधून। मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर वैजापूर तालुक्यामध्ये गारपीट झाली आणि शेतकरी हवालदिल झालाय। कांदा, मका, ज्वारी आणि बाजरी या पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर लासूर बाजार समितीमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। जालना आणि बदनापूर शहरासह परिसरात गारांचा पाऊस झाला। 3 दृश्य आपण पाहतोय। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये झालेला पाऊस, गारांचा पाऊस, त्यामुळे शेतपिकांचं झालेलं नुकसान। हे दृश्य संभाजीनगरमधली। गारांचा पाऊस झाला त्यामुळे शेतपिकांचं नुकसान झालंय, शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। संभाजीनगरच्या वैजापूरमधले हे दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणावर जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय। साठवून ठेवलेलं धान्य ज्याचं नुकसान झालंय। लासूरमधले हे दृश्य। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट सुद्धा झाली। पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कांदा, मका, ज्वारी आणि बाजरी या पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। तर अवकाळी पावसानं मनमाड शहर परिसराला झोडपून काढलंय। पावसासोबत मोठ्या प्रमाणात गारपीट सुद्धा झाली। सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढून सुमारे अर्धा तास जोरदार गारांचा पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे। तर पाऊस आणि गारपिटीचा फटका हा उघड्यावर ठेवलेल्या कांद्याला बसण्याची शक्यता आहे।